शेवटचं बाहेर बाबासाहेबांचा वाढदिवस डिपार्टमेंटची जयंती साजरी करतात आणि जिवंत माणसाचा वाढदिवस साजरा करतात. पण हा एकमेव असा माणूस आहे की हा जरी शरीर रूपाने मारले असतील बाबासाहेब, तर विचारांनी आपल्यामध्ये अजूनही जिवंत आहे. आणि जगामध्ये असा एकमेव माणूस असा जिवंत आहे विचारांनी की त्यांनी पूर्ण जगभर आमचा वाढदिवस साजरा केला. निरनिराळे संकल्प देशामध्ये जगामध्ये राज्यामध्ये राबविला जातात बाबासाहेबांच्या नावाने की आजच्या दिवशी आपल्याला असं करायचं, आपल्याला तसं करायचं, प्रबोधन करायचं. उदाहरणार्थ एका रात्रीमध्ये लाखीला रुपये खर्च करायचो आणि उद्या दुसऱ्या दिवशी मजा असते. मग आम्ही काय ठरवलं की आपण असे लाखो रुपये कशाला खर्च करायचे एका दिवसामध्ये, कुठल्यातरी आणायचं, ऑर्केस्ट्रा करायचा आणि दुसऱ्या दिवशी हे ठरलं तिथे संपला विचार. मग आपली वस्तू का नसावी म्हणून आम्ही जयंती रस्त्यावर बंद केलं, तो पैसा जमा केला आणि आज ही वास्तू तुम्हाला दिसते आहे. आज इथे सर्व लोकांची कामं होतात, आपल्याला लग्न पण लागतात, इथे आपल्याची काय आहे पुराणा मोफत अभ्यास बाकीच्या ठिकाणी आपल्याच्यासाठी पैसे घेतात. आपल्या इथे लाईट पाणी पडतात, आम्ही इथे राहून जाण्यासाठी प्रत्येकाला इथे अभ्यास करता येईल, मोफत करता येईल, पुस्तकं पाहिजे आम्ही पुस्तकं पुरवतो. सांगायचं तात्पर्य असं की हे सर्व का होत आहे, हे कोणामुळे होत आहे, हे बाबासाहेबांमुळे. बाबासाहेबांनी जागृत असू तरच ते कारण आपण अपोज करू शकतो. आज बघा तुम्ही गेले जवळपास 50-60 ते 50-55 दिवस झाले बुद्धगयामध्ये साधु 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 सकल विज विदुरयानं देवरूपं सुजीवं निमलचक्षु गभीरघोषं घोरवनं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेम विरतरजं सुजननेतं भीमरा. एखाद्या महिलेनं बघितलं चांगले दागिने घातले तर तिला छळखानी करण्यात, मग तिला जगण्याचा अधिकार नाही. म्हणजे या देशामध्ये जे बाबासाहेबांनी स्वातंत्र्य दिलेलं आहे, स्वातंत्र्यावर खाला होण्याचं षडयंत्र गेल्या काळाच्या पण सुरू झालेलं आहे. स्वातंत्र्य नाही आहे. पार्लमेंटमध्ये कोणी बोलायला बोलू देत नाही, बोलण्याचं स्वातंत्र्य नाही. बसा 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 दोन लाईन करा, एकच करा, एकच लाईन चल पुढे पुढे चला पुढे चला. इकडे बघ मागे